कसा वाजला मग फटाका? तर कसं पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. गंगाजल कावड आणल्यानंतर राम जन्म होत नाही तोपर्यंत चप्पल घालता नाहीत. मग आम्ही काय बिना चपलीच गेलतो गावात पोहोचल्यावर तर काल्याचं कीर्तन चालू होतं. मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेलो, तिथं पण भरपूर गर्दी होती. दर्शन झाले, आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यातच थांबणार होतो. प्रभू रामचंद्रांचा 12 वाजता जन्म होता. आम्ही इथंच मंदिरामध्ये आरतीला असतो. आनंदमय वातावरणात बाहेर काल्याचं कीर्तन पण चालू होतं. कीर्तनाला गावकरी पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते. थोड्याच वेळात आता प्रभू रामचंद्रांचा पण जन्म होणार होता. राम जन्म झाल्यानंतर आपले चाहते पण रामनवमीसाठी आले होते. मग त्यांच्यासोबत पण फोटो काढले. तेवढ्यात आपले मित्र पण आले होते. म्हणलं चला आता लस्सी वगैरे पिऊ. गाव तर सगळं आनंदमय झालं. सगळीकडून फक्त भजनाचा आणि कीर्तनाचाच आवाज येत होता. आज सप्त्याचा शेवटचा दिवस होता. आणि तुमच्या गावात कोणत्या देवाची यात्रा असते तेवढे कमेंट करून नक्की सांगा. परंपरेनुसार चाललेले लोटांगण भाविक भक्त घेत असत्या. ज्यावेळेस हे लोटांगण चालू आहे त्यावेळेस दुपारचं 1 वाजलेला होता. तरी पण सगळे भाविक भक्त हे लोटांगण घेत होते. तुमच्या गावात परंपरेनुसार आलेली कोणती रीती तेवढी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, अकाउंटला फॉलो करून घ्या.